आवाज येतोय का रे? नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओ सिरीज मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपल्याला बघायचं आहे नफा तोटा. आता नफा तोटाचं बेसिक लक्षात ठेवा. मागच्या लेक्चर मध्ये मी सगळं सविस्तर सांगितलं. नेमकं नफा कशाला म्हणायचं, तोटा कशाला म्हणायचं, खरेदी किंमत कशाला म्हणायची, विक्री किंमत कशाला म्हणायची, लागत मूल्य कशाला म्हणायचं, नफा कधी होतो, तोटा कधी होतो, नफा आणि तोटा कशावर होतो, हे सगळं बेसिक लक्षात ठेवा. मागच्या लेक्चरमध्ये, काळकामच्या लेक्चरमध्ये शेवटचा पॉईंट लक्षात ठेवा. तो बघून घ्या एकदा. तिथं मी ते घेतलेलं आहे व्यवस्थित. ओके, एक मिनिट, तो फोटो आहे का बघतो मी. एकच मिनिट. ठीक आहे, चला ते बेसिक मागचं बघून घ्या. ते मागचं बेसिक आहे ना, ते एकदा बघून घ्या. इथं आता व्हिडिओ तो काय होईना. एकच मिनिट आहे का बघतो. नाहीये. तो व्हिडिओ एकदा बघून घ्या व्यवस्थित. चला, टाईप क्रमांक पहिला बघायचा आपल्याला. टाईप क्रमांक 1. एक वस्तू 900 रुपयास विकल्याने 150 रुपये नफा होतो, तर शेकडा नफा किती म्हणतोय. एक वस्तू 900 रुपयाला विकली, याचा अर्थ एसपी जो आहे तो एसपी किती आहे तुमचा 900, म्हणजे सेलिंग प्राइस 900 रुपये आणि विकल्यामुळे तुम्हाला 150 रुपये नफा झालाय. प्रॉफिट जो झालाय तो प्रॉफिट किती झाला तुम्हाला 150 रुपये झालाय. तर विचारले तुम्हाला शेकडा नफा किती. शेकडा नफा काढण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट माहित पाहिजे की नफा जो 150 रुपये झालाय तो नफा नेमका कशावरती झालाय. 900 रुपयावरती झालाय का अदर किमतीवर झालाय. मागच्या लेक्चर मध्ये मी बेसिक सांगितलं, सगळं लक्षात ठेवा. तर व्हिडिओ एकदा अजून सांगतो, तो बघून घ्या व्यवस्थित. काळकाम मधलं शेवटचं लेक्चर लक्षात ठेवा. तर शेवटच्या लेक्चर मध्ये शेवटचे 10 ते 15 मिनिटं मी ते सांगितलेलं आहे माहिती. मग जो नफा होतो आपल्याला, नफा होऊ द्या किंवा आपल्याला तोटा होऊ द्या व्यवहारामध्ये, तो लक्षात ठेवा होतो खरेदी किमतीवरती. आपल्याला नफा होऊ द्या किंवा तोटा होऊ द्या, तो आपल्याला होतो खरेदी किमतीवरती. खरेदी किंमत म्हणजे तुमची सेलिंग प्राइस, सीपी. आपल्याला नफा होतो किंवा तोटा होतो सीपी वरती होतो. मग मला सांगा, खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असेल, खरेदी किंमतपेक्षा जर विक्री किंमत जास्त असेल तरच नफा होतो, लक्षात ठेवा. अन्यथा तोटा होणार. याचा अर्थ ह्या 900 मध्ये, ह्या सेलिंग प्राइस मध्ये तुमच्या, ह्याच्यामध्ये रजाऊ 900 रुपये मध्ये तुमची खरेदी किंमत पण असणार आणि तुमचा नफा पण असणार. तो वजा करावा लागेल. का वजा करावा लागेल. आपल्याला सांगितलं शेकडा नफा किती, आणि शेकडा नफा जो होतो तो खरेदी किमतीवरती होतो. मग खरेदी किंमत काढण्यासाठी म्हणजे सीपी काढण्यासाठी तुम्हाला एसपी वजा नफा करावा लागेल. मग एसपी किती आपल्याकडे 900 आहे, वजा नफा किती आहे तुमच्याकडे 150 आहे, वजा करून टाका. 900 मधून तुमचे 100 गेले 800, 800 मधून तुमचे 50 गेले, किती आले 750. 750 काय आलं तुमचा एससीपी आला, सीपी. मग आपल्याला व्यवहारामध्ये जो नफा होतो ना, तो नफा कशावर होतो, खरेदी किमतीवर होतो. खरेदी किंमत आपल्याकडे 750 आहे. 750 रुपये वरती नफा झाला 150 रुपये वरती लिहायचा. पर्सेंटेज मध्ये विचारलाय म्हणून गुणिले किती करायचं, 100 करायचं. गुणिले 100 करून टाकायचं. 0 0 कॅन्सल केला. 15 एके 15, 15 5 75, 5 एके 5, 5 2 10, 5 0 0. किती आलं तुमचं, 20% आलं. आपल्याला व्यवहारामध्ये नफा जो झाला तो नफा किती झाला, 20%. 20% कुठं दिसतंय, ऑप्शन क्रमांक 1.
इथं लक्षात ठेवायचं, शेकडा नफा काढू द्या किंवा शेकडा तोटा का असू दे, तुम्हाला विचारलेला तुम्हाला नफा होतो किंवा तोटा होतो तो खरेदी किमतीवरती होतो. तुमच्याकडे खरेदी किंमत नसेल तर ती खरेदी किंमत काढावी लागेल. विक्री किमतीवरती कधी व्यवहारामध्ये नफा तोटा होत नाहीये, नाहीतर डायरेक्ट 900 वर 150 लेसाल, चुकलं ते. त्यासाठी मागचं लेक्चर अजून सांगतो, बघून घ्या व्यवस्थित सगळे. आणि जे व्हिडिओ रेकॉर्डेड बघतात त्याने सुद्धा लक्षात ठेवा, मागचं लेक्चर व्यवस्थित बघा, सलग लेक्चर बघा, तर तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल. एक वस्तू 300 रुपयाला विकल्याने 30 रुपये तोटा झाला. आता आपल्याला 30 रुपये तोटा झालाय, बरोबर ना? तर शेकडा तोटा किती म्हणलंय? शेकडा तोटा काढण्यासाठी आपल्याला माहित आहे तोटा कधी होतो, खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कमी असेल आणि विक्रीपेक्षा खरेदी जास्त असते. विक्रीपेक्षा खरेदी जास्त आणि खरेदीपेक्षा विक्री कमी असते, लक्षात ठेवा. त्यावेळेस तुम्हाला तोटा होतो. तोटा झाला याचा अर्थ विक्रीपेक्षा आपली सेलिंग प्राइस आहे ना, सेलिंग प्राइस ही 300 रुपये आहे. तोटा किती आपल्याकडे? ती तोटा जो आहे तो तोटा 30 रुपये आहे. ओके, मग आपल्याला सीपी काढायचं. सीपी काढण्यासाठी ह्या एसपी पेक्षा सीपी जास्त असणार. एसपी पेक्षा सीपी जास्त असणार का? व्यवहारात तोटा झालाय ना. मग तुम्हाला काय करावं लागेल? 300 अधिक तोटा ऍड करावा लागेल. किती आलं तुमचं? 330. 330 रुपये काय आला तुमचा? सीपी आला. सीपी म्हणजे कॉस्ट प्राइस झाली, म्हणजे तुमची खरेदी किंमत आली. मग आपल्याला तोटा जो झालाय ना, तो तोटा कशावरती झालाय? सीपी वरती तोटा होत असतो. व्यवहारामध्ये तोटा नफा हा सीपी वरतीच, लक्षात ठेवा, एसपी वरती होणार नाहीये. सीपी किती तुमचा? 330. 330 वरती तोटा लिहायचा 30 रुपये आणि 100 मध्ये विचारलंय, गुणिले किती करायचं? 100, कारण शेकडा विचारलेला आहे. 0 0 कॅन्सल, 3 1 3, 3 1 3. आता 11 भागा इथं 11 मी हाय असं लिहितो. 11 1 11, 11 9 99, राहिला 1 वरती लिहून टाका. तुमचं आन्सर भेटलं 9.1/11. 9.1/11 कुठं दिसतंय तुम्हाला? ऑप्शन क्रमांक 1. क्लिअर? समजतंय ना? इथं एक लक्षात ठेवायचं काय माहिती का, एसपी पेक्षा जर तुमचा सीपी जास्त असेल तर तुम्हाला तोटा होणार. तुम्हाला तोटा होणार. जर एसपी हा जास्त असेल सीपी पेक्षा एसपी जास्त असेल तर तुम्हाला नफा होणार. आणि जो तुम्हाला नफा तोटा होतोय तो नफा तोटा लक्षात ठेवा कधीही सीपी वर होणार, कधीही तुमचा सीपी वरती होणार. सीपी म्हणजे कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत, एसपी म्हणजे सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत. हे लक्षात ठेवा ना. तुम्ही मला सीपी एसपी सर काय म्हणतात? चलो आगे. एक वस्तू 2070 रुपया विकल्याने 270 रुपये नफा होतो, तर शेकडा नफा किती म्हणताय? काय म्हणताय? बालमानसशास्त्र आणि सायन्सची लेक्चर होत नाही तेव्हा तुम्ही मॅडमला सांगा. मॅडम तुमचा नंबर असेल ना, माने मॅडमचा नंबर असेल, तुम्ही तिथं सांगा. मी पण सांगतो या चला, कारण ते बालमानसशास्त्र हे खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. बालमानसशास्त्र दुर्लक्ष करू नका. तुम्हाला तिथं लक्षात 30 पैकी 20 प्लस मार्क मिळाली तर तुम्ही क्वालिफाय होणार आहे. मॅथ्स, बालमानसशास्त्र, मराठी लक्षात ठेवा. सायन्स करताय तर सायन्स सुद्धा खूप महत्वाचा, फर्स्ट पेपर असो किंवा सेकंड पेपरला तर खूप महत्वाचं आहे सायन्स आणि मॅथ्स, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला तिथे मार्क पडले पाहिजे, त्याशिवाय ते होणारच नाही. या चला आपल्या मुद्द्यावरती मी सांगतो, तुम्ही पण सांगा. एक वस्तू 2070 रुपयाला विकल्याने 270 रुपये नफा होतो, तर शेकडा नफा किती विचारले तुम्हाला? 270 रुपयाला विकली म्हणजे एसपी आला हा तुमचा, आणि एसपी किती आहे तुमचा? 2070 रुपये. नफा झालाय तुम्हाला, नफा किती झालाय? 270 रुपये नफा झालाय, बरोबर आहे ना? मी सांगितलं नफा कधी होतो? खरेदीपेक्षा विक्री जास्त असेल. खरेदीपेक्षा विक्री जर जास्त असेल तर नफा, याचा अर्थ खरेदी कमी असणार. मग आपल्याला खरेदी तर काढावी लागेल. का सीपी काढावी लागेल? कारण तुम्हाला जो नफा झालाय तो सीपी वरती होणार, एसपी वरती कधी नाही होणार. म्हणजे 2070 मधून तुम्हाला काय करायचंय? 270 वजा करायचं आहे. चला 70 वरचे गेले, राहिले तुमचे 2000. 2000 मधून 200 गेले, राहिले तुमचे 1800. राहिले तुमचे 1800. ओके, मग आपल्याला नफा जो झालाय तो नफा कशावरती झाला हो? सीपी वरती. मग सीपी खाली लिहायचं 1800.
सीपी खालील्या 1800. 1800 वरती नफा किती झाला? 270. 270 वरती लिहा आणि मना गुणिले 100, कारण शेकडा विचारला आपल्याला. इथले 2 शून्य, इथले 2 शून्य, इथले 2 शून्य, इथले 2 शून्य गायब. तर भाग द्या. 9 1 9, 9 2 18, 9 त्रिक 27, 9 0 0. 2 नी 30 ला भागलं, बे 1 बे, राहिला 1, बे 5 10. आन्सर मिळाला आपल्याला 15%. व्यवहारामध्ये नफा जो झाला तो नफा किती झाला तुमचा? 15%. आ एक ऑप्शन मध्ये, ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. चलो, ऑप्शन क्रमांक 3. चला रे, क्वेश्चन क्रमांक 4. एक वस्तू 2580 रुपयाला विकल्याने 430 रुपये नफा झाला तर शेकडा नफा किती? सीपी काढून घ्या. सीपी कसा काढायचा? एसपी वजा तुमचा नफा. एसपी वजा नफा. तुमच्याकडे एसपी विकली किंमत 2580 ला, नफा झाला 430. नफा झाला 430, वजा केलं 0. 8तून 3 गेले 5, 5तून 4 गेला 1 आणि इथं आले तुमचे 2. 2150. 2150 काय आला तुमचा? सीपी आला. ओके. मग 2150 वरती मला सांगा नफा जो झालाय तो नफा किती झालाय तुमचा? 430. वरती लिहा 430 गुणिले आले तुमचे 100. 1 0 1 0 कॅन्सल झाला तुमचं. हे क्लिअर झालं. 23 पाचा करूया. 23 पाचा, 5 त्रिक 15, 5 20, 20 निकाले तुमचे 21. 23 1 23, वरचा 0. 23 पाचा 215. बरोबर का? मला सांगा 5 1 5, 5 2 10, राहिला 2 आणि 10 चा गुणाकार किती आला तुमचा? 20 आला. 20% आला तुमचा. शेकडा नफा जो झाला तो शेकडा नफा किती झाला तुमचा? 20%. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. चला, क्लिअर का? क्लिअर का रे बाबा? चला, पुढचा 5वा क्वेश्चन. एक वस्तू 10,340 रुपयाला विकल्याने 2,820 रुपये नफा होतो तर शेकडा नफा किती म्हणते? शेकडा नफा किती म्हणते? तुमचा सीपी काढून घ्या. सीपी कसं काढणार? विकली तुम्ही 10,340 ला, वजा करायचंय तुम्हाला 2,820. 2,820, 0 2, हातच्या उसना घेतला, इथं झाले 10, इथं हातच्या उसना घेतला झाले 13. 13तून 8 गेले, राहिले 5. 9तून 2 गेले, राहिले 7. 7,520. आपल्याला सीपी जो भेटला, सीपी म्हणजे खरेदी किंमत जी भेटली, ती खरेदी किंमत किती? 7,520. 7,520 वरती तुम्हाला नफा झालाय 2,820. तर विचारले 100 किती? 0 0 कॅन्सल करा तुमचा. 0 0 कॅन्सल केला तुमचा. ओके. किती येतंय तुमचं बघा. 2 न भाग जातो, बे 1 बे, बे चोक 8, बे 1 बे, बे त्रिक 6, राहिला 1, बे 7 14, राहिला 1, बे 6 12. पुन्हा 2 ने भाग जातो का? 6 4 आणि 1 5, 5 आणि 1 6, 7 आणि 3 10, 10 आणि 6 16. 2 न भाग जातो, बे 1 बे, राहिला 1, बे 8 16, बे 8 16, राहिला 1, बे 8 16, बे 5 10, बे 0 0. पुन्हा भाग जातो तुमचा, बे 9 18, बे चोक 8, बे 2 4, राहिला 1, बे 5 10, बे 5 10, बे 5 10, बे 5 10. चला, बे 5 10. चला, राहिलं काय तुमचं बघा. 141 गुणाकारामध्ये 25, छेदामध्ये आलं तुमचं 94.
छेदामध्ये आलं तुमचं 94. एकच मिनिट, प्रश्न बरोबर आहे का एकदा चेक करतो मी. चला पुन्हा भाग जातो का रे किती ना. 9 आणि 4 किती आले तुमचे. गुणाकार केला 25 एके 25, हातच्याला 2, 25 चोक 100, 25 चोक 100, 100 आणि 2 किती आले 102, हातच्याला गेला 10 तुमचा. 25 एके 25, 25 आणि 10 किती आले तुमचे 35. भागीला करायचा आहे 94. 94 मी हाय असा लिहिला, बरोबर का रे. 94 त्रिक 94 त्रिक 4 त्रिक 12, 9 त्रिक 27 आणि 28 आले तुमचे. 28 आले. कितीचा भाग बसला तुमचा 3चा भाग बसला. राहिले किती तुमचे 82. 82 वरचे 18, 18 वरचे 52, 18 आणि 52 झाले 60, 70 राहिले 70, वरचा 5. 94 सत्य करूया. 94 सत्य 7 चोक 28, 9 7 63, 63 64 65 किती आले 65, 658 आलं. 658 आलं. वरचे 705 58, 60 40 42, 42 आणि 5, 42 आणि 5, 42 आणि 5 47, वरती राहिले 7चा भाग बसला होता. 47 एके 47, 47 दोन्ही किती आलं 94. आन्सर भेटला आपल्याला 37.1/2%. आन्सर भेटलं 37.1/2%. हा एक ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. चला ऑप्शन क्रमांक 1 हे पुसून टाका. चला ऑप्शन क्रमांक 1. चला पुढचा क्वेश्चन. एक वस्तू 2700 रुपयाला विकल्याने 300 रुपये नफा झाला तर शेकडा नफा किती झाला. 2700 रुपयाला विकली, 300 रुपये नफा झालाय. सीपी काढून घ्या. विकलंय 2700 रुपयाला, नफा झाला 300, 300 वजा करा, किती आलं तुमचं 2400. सीपी जो आला 2400 आला. आपल्याला नफा जो झाला तो सीपी वरती झाला. 2400 वरती नफा जो झाला तो किती झाला 300 वरती लिहायचं. सीपी म्हणजे खरेदी किंमत खाली लिहा, नफा किंवा तोटा वरती लिहा, आणि शेकडेवारी मध्ये विचारलं गुणिले 100 करा. 2 शून्याला 2 शून्य कॅन्सल, 3 एके 3, 3 8 24. ओके. मग 8 एके 8 आलं, राहिला 2, 8 दोन्ही 16, राहिले 4, वरचा 0 दिला 0.8 45, 12.5%. 12.5% आहे का ऑप्शन मध्ये. तर ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. चला पुढचा क्वेश्चन जाऊया. एक वस्तू 110 रुपयाला विकल्याने 15 रुपये तोटा झाला तर शेकडा तोटा किती. तोटा होऊ दे किंवा नफा होऊ द्या, तुमच्या खरेदी किमतीवरती होतो. खरेदी किंमत काढून घ्या. खरेदी किंमत कशी काढणार तुम्ही, म्हणजे सीपी जो आहे, सीपी लिहितो शॉर्टकट मध्ये. सीपी कसा काढणार, 110 अधिक तोटा, 110 अधिक तोटा, 110 अधिक तोटा, तोटा 15 रुपये, किती झाले तुमचे 20 25, 125, 125 सीपी आला. ओके. आपल्याला नफा होऊ दे किंवा तोटा होऊ द्या, तो सीपी वरती होतो. सीपी आपला 125 आहे. 125 वरती तोटा किती 15 आहे, तर म्हणायचं 100 ला किती
तर म्हणायचं 100ला किती. चला सोडवा आता. 25 5 सव्वाशे, 25 चोक 100, 5 एके 5, 5 त्रिक 15, 3 आणि 4चा गुणाकार, 3 गुणाकारामध्ये 4 आणि 4 त्रिक किती आलं तुमचं 12, 4 त्रिक आलं 12. नफा तोटा तोटा जो झाला तो तोटा किती टक्के झाला 12%. चला एक वस्तू 500 रुपयास विकल्याने 300 रुपये तोटा झाला तर शेकडा तोटा किती. तोटा होऊ द्या तो तुमच्या सीपीवर होतोय आणि तोटा झाला की लक्षात ठेवायचं विक्री किमतीपेक्षा खरेदी किंमत जास्त असते. म्हणजे सीपी जो असतो सीपी म्हणजे खरेदी किंमत ती जास्त आहे. 500 अधिक किती करायचं 300, 500 अधिक 300 किती आलं तुमचं 800, 800 रुपये काय आला तुमचा सीपी. सीपी म्हणजे खरेदी. तुम्हाला तोटा जो झालाय तो सीपीवर झाला. सीपी खाली लिहा 800, किती तोटा झाला 300 वरती लिहा आणि गुणिले म्हणा 100, गुणिले म्हणा 100. 2 शून्याला 2 शून्य गेले. 8 1 8, 8 2 16, 8 त्रिक किती आलं 24, राहिले किती 6, राहिले किती 6, 8 7 56, 8 7 56, 8 7 56, राहिले किती मला सांगा 8, वरती राहिले 4, 4 1 4, 4 2 8, 37.1/2%. 37.1/2%. आ एका ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन क्रमांक 3. चला जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन. एक वस्तू 3150 रुपयाला विकली आणि 1350 रुपये तोटा झाला तर शेकडा तोटा किती. तोटा झाला याचा अर्थ एसपी पेक्षा सीपी जास्त असेल. एसपी किती आहे तुमचा 3150, अधिक करायचंय तुम्हाला 1350. का तोटा ऍड केला तर तुम्हाला सीपी निघेल. का तर तुमच्या एसपी पेक्षा सीपी जास्त असतो. एसपी पेक्षा सीपी जास्त असतो. 0 5 आणि 5 10, अच्छा ले 3 4 4 आणि 1 5, 3 आणि किती आले 4, 4500, 4500 किती आलं 4500 आलं. ओके. मग मला सांगा वरती शेकडा तोटा किती म्हणले तुम्हाला. तोटा किती झाला 1350. तोटा जो होणार तो सीपी. सीपी खाली लिहा म्हणजे खरेदी किंमत खाली लिहा. तोटा 1350 वरती लिहा आणि गुणिले म्हणा 100, कारण शेकडा विचारले. 2 शून्याला 2 शून्य कॅन्सल, 2 शून्याला 2 शून्य कॅन्सल. 45 पाचा करा बरं. 5 5 25, 5 चोक 20, 20 आणि 2 22 नाही होत. 15 न भाग दिया, 15 त्रिक 45, 15 9 132 वरचा 0, 3 त्रिक 9, 3 0 0 आलं तुमचं 30%. व्यवहारामध्ये तोटा जो झालाय तो तोटा झाला 30%. आ एका ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन क्रमांक 1. चला क्लिअर का. चला नेक्स्ट क्वेश्चन. टाइप क्रमांक 1 क्लिअर करे बाबा. टाइप क्रमांक 1 मध्ये शेकडा तोटा शेकडा नफा काढला. शेकडा तोटा शेकडा नफा काढताना एक काळजी घ्यायची. काय काळजी घ्यायची. तुम्हाला विचारलं शेकडा तोटा किती, शेकडा तोटा किती विचारलं तर तुम्ही काय करायचं खाली लिहायचं खरेदी किंमत. म्हणजे खाली लिहायचं सीपी, वरती लिहायचा तोटा आणि गुणिले करायचं 100. बस हे लक्षात ठेवा. तुम्हाला विचारलं शेकडा नफा किती, शेकडा नफा काढण्यासाठी वरती लिहायचा नफा, खाली काय ना तुमचा सीपीच येणार. का नफा होऊ दे किंवा तोटा होऊ द्या तुमच्या सीपी वरतीच होणार तुमचा. आणि पर्सेंटेज मध्ये विचारलं गुणिले किती करा 100 करा. बस एवढं गोष्ट लक्षात ठेवा. चलो नसेल तुमच्याकडे सीपी तर तुम्हाला सीपी काढावं लागेल. कसा काढावं लागेल 5 उदाहरणामध्ये मी समजून सांगितलेलं आहे. 6 उदाहरण घेतले, 7 घेतले, 7 त्यामध्ये समजून सांगितलं, 8 घेतले, वाढतेच का 9 घेतले 9. चला टाइप क्रमांक 2 खरेदी किंमत काढायची आपल्याला. मग तो शेकडा तोटा होऊ द्या किंवा शेकडा नफा होऊ द्या खरेदी किंमत काढत आली पाहिजे. या एक विक्रेता एक कपाट 2520 रुपयाला विकून 20% नफा मिळवतो. त्या कपाटाची खरेदी किंमत किती.
आता मला तुम्हाला सांगा, एक कपाट काय केलं माहिती का, विकलंय कितीला? कपाट जे विकलंय ते विकलंय 2520 रुपयाला. म्हणजे 2520 काय तुमचा एसपी आहे, सेलिंग प्राइस आहे. 20% तोटा झालाय. मग विचारलंय खरेदी किंमत, आपण काय करूया, खरेदी किंमत 100 रुपये मानूया. मी खरेदी किंमत काय करतो, 100 रुपये मानतो. मी खरेदी किंमत 100 रुपये मानले. मला खरेदी किंमत विकून 20% नफा झाला. नफा जो होतो किंवा तोटा होतो तो तुमच्या खरेदी किमतीवरती होतो. याचा अर्थ तुम्हाला 20% नफा झालेला आहे. 20% नफा झालाय म्हणजे तुम्ही विकणार कितीला, 120 ला. का रे, 100 रुपयाची वस्तू 100 रुपयावरती 20% नफा झालाय. 20% नफा म्हणजे 20 रुपये नफा झाला. 100ला 20% म्हणजे 20च लक्षात ठेवायचं. 100ला 10% म्हणजे 10च लक्षात ठेवायचं. 100ला 5% म्हणजे 5च लक्षात ठेवायचं. मग तुम्हाला काय झालं, 20% नफा म्हणजे 20 रुपये नफा झाला. विकणार कितीला तुम्ही, 120ला. मग मला सांगा, कपाटाची विक्री किंमत दिली ना तुम्हाला 2500, बरोबर. विक्री किमतीखाली विक्री किंमत दिली 2520. का इकडं तुमचा सीपी आला आणि इकडं काय आला, तुमचा एसपी आला. मग जर 2520 रुपये जर एसपी असेल तर सीपी किती, असं करा. तिरकस गुणाकार करा. 2520 गुणाकारामध्ये 100, छेदामध्ये आला तुमचा 120. छेदामध्ये किती आला तुमचा, 120. आता भाग द्या, उत्तर निघून जाईल. 0 0 कॅन्सल. बेसक्क 12, बे पंचे 10. ओके. 6 चोक 24, राहिला 1. 6 दोन्ही 12, 6 0 0. 420 गुणाकारामध्ये करा 5. 5 0 0, 5 दोन्ही 10, हातच्या लेख 5 चोक 20, 20 निघालं तुमचं 21. खरेदी किंमत त्या वस्तूची जी आली, त्या कपाटाची खरेदी किंमत आली 2100. आहे का ऑप्शन मध्ये, ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. चला नेक्स्ट क्वेश्चन. एक वस्तू 4415 ला विकल्याने शेकडा 25% नफा झाला, तर वस्तूची खरेदी किंमत काय? वस्तूची खरेदी किंमत काढायची. वस्तूची खरेदी किंमत काढायची म्हणजे सीपी काढायचा. इथं लिहिला मी एसपी. सीपी 100 रुपये मानूया. सीपी 100 रुपये मानूया. सीपी शेकडा नफा जो झालाय ना, तो नफा तो सीपी वर झालाय. कशावर झालाय, सीपी वरती. 100 रुपयाला 25% नफा जर होत असेल तर वस्तू विकणार कितीला, 125 ला. का वस्तू 125 ला विकणार, तर 25% नफा म्हणजे 25 रुपये नफा. जर लक्षात ठेवा, 4400 जर एसपी असेल तर त्यावेळेस सीपी किती, त्यावेळेस सीपी किती, म्हणजे 120 रुपये 125 रुपये एसपी, तेव्हा तुमचा सीपी 100 आहे. तर 4400 तुम्हाला उदाहरणामध्ये सेलिंग प्राइस दिलेली आहे. मग जर 4415 सेलिंग प्राइस असेल तर तुमचा सीपी किती, म्हणजे कॉस्ट प्राइस किती. तिरकस गुणाकार करा किंवा डायरेक्ट भाग दिला तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. 4415 गुणाकारामध्ये 100, छेदामध्ये 125. 25 चोक 100, सॉरी 25 5 सव्वाशे, 25 चोक 100. हे क्लिअर का? तर इथं भाग द्या. 45 राहिले 4, 45 राहिले 1, 5 त्रिक 15. 883 गुणाकारामध्ये 4 करून टाका. 4 त्रिक 12, हातशाला 1. 4 8 32, 32 निघाले 33, हातशाला 3. 4 8 32, 32 आणि 3 आले तुमचे 35. 5 3532. 3532 आहे का ऑप्शन मध्ये, ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. चला, खरेदी किंमत जी आली ती किती आली, 3532. चला जाऊया का पुढे रे. तिसरा क्वेश्चन.
एक वस्तू 405 विकल्याने 12.5% नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? इथं लिहिला मी सीपी, इथं लिहिला एसपी. ओके, मग मला सांगा सीपी 100 रुपये माना, सीपी मानला 100 रुपये, याच्यावरती नफा जो झालाय तो किती झालाय तुमचा? 12.5%. 12.5% नफा झालाय म्हणजे वस्तू विकणार तुम्ही 112.5 ला. वस्तू विकणार 112.5 ला, कारण 100ला 12.5% नफा म्हणजे 12.5 रुपये नफा असतो, म्हणजे विकणार 112.5 ला. मग उदाहरणामध्ये एसपी किती दिला तुम्हाला? 405. एसपी खाली लिहा बरोबर 405. जर 405 एसपी असेल तर तुमचा सीपी किती म्हणायचं? क्रॉस गुणाकार करा, 405 गुणाकारामध्ये 100 आणि छेदामध्ये आलं 112.5. 112.5. चला आता भाग द्या. दशांश चिन्हाचा बॅलन्स सारखा करा. 112.5 आहे ना, तुम्ही काय करा, 112.5 तसंच लिहा, म्हणजे 1125 तसंच लिहा. खाली एक दशांश चिन्ह होतं, वर एक शून्य वाढवून टाका. 5 न भाग द्या, 5 दोन्ही 10, 5 शून्य शून्य, 5 शून्य शून्य. ओके, 5 दोन्ही 10, राहिला एक, 5 दोन्ही 10, राहिले 2, 5 5 25, 25 9 225, 25 8 200, 9 1 9, 9 चोक 36, 9 चोक 36, राहिले 4, 9 5 45, 9 5 45, 45 गुणाकारामध्ये किती आलं तुमचं? 8. दोघाचा गुणाकार करून टाका, तुम्हाला सीपी निघून जाईल. 8 45, हातच्याला गेला 4, 4 8 32, 32 आणि 4 आले 36, 360 रुपये. 360 रुपये खरेदी किंमत आली, 360 रुपये. चलो क्लिअर का? चला जाय पुढं. एक वस्तू 2200 रुपयास विकल्याने 37.5% नफा झाला तर वस्तूची खरेदी किंमत काय? वस्तूची खरेदी किंमत विचारली, सीपी इथं लिहिला मी एसपी. सीपी 100 रुपये मानूया आपण, 100 रुपयावरती नफा झाला 37.5%. नफा झालाय 37.5%, म्हणजे विकणार कितीला? 137.5 ला. काय 137.5 ला? कारण 100ला जेवढे पर्सेंटेज असतात तेवढा नफा होतो किंवा तेवढा तोटा होत असतो तुमचा. जर उदाहरणामध्ये 2200 रुपये तुम्हाला एसपी दिला असेल तर विचारले तुम्हाला सीपी किती? क्वेश्चन मार्क. मग आता काय करा, तिरकस गुणाकार करा. तिरकस गुणाकार करा, 2200 गुणाकारामध्ये 100, छेदामध्ये किती आलं तुमचं? 137. आता 137.5 लिहित नाही, हाय असं लिहितो, लक्षात ठेवा. 1375. एक खाली दशांश चिन्ह आहे, वर एक शून्य वाढवला. दशांश चिन्हाचा बॅलन्स सारखा केला, खाली एक शून्य, एक दशांश चिन्ह आहे, वर एक शून्य वाढवून टाकला. चला आता भाग द्या. 25 न भाग देतो मी डायरेक्टली, 25 न. 25 न भाग देतो, 25 चोक 100, 25 शून्य शून्य. ओके, हिथं 25 5 125, 25 5 125, राहिले 12, 25 5 125, अकरी 5 55, 11 अकरी दोन्ही 22, वरचा शून्य आणि शून्य. ओके, 5 8 40, राहिलं काय काय बघा, 200 गुणाकारामध्ये 8, 8 दोन्ही 16, वरचे 2 शून्य. त्या वस्तूची खरेदी किंमत जी आली ती खरेदी किंमत किती आली? 1600. आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 2. चला ऑप्शन क्रमांक 2 आलं का चेक करून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन. एक वस्तू 560 रुपयाला विकल्याने 20% तोटा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत? तोटा होऊ द्या किंवा नफा होऊ द्या, तुम्हाला सोडवायचा ह्याच मेथडनी. चला सोडवा.
झालं का रे? एक वस्तू 560 रुपयाला विकली, 20% तोटा झाला, तर वस्तूची खरेदी किंमत काय म्हणते? इथं मी लिहिलं सीपी, इथं लिहिलं मी एसपी. सीपी मी 100 रुपये मानतो. आता काय झालं माहिती आहे, 20% तोटा झालाय. 20% तोटा झाला म्हणजे 20 रुपये तोटा, म्हणजे विकली कितीला? 80ला. 100ची वस्तू 100 वरती 20% तोटा जो झालाय, मग ती वस्तू तुम्ही 20 रुपये कमीने विकणार, म्हणजे विकणार कितीला? 80ला. उदाहरणामध्ये एसपी दिलाय 560, एसपीच्या खाली बरोबर 560ला. जर 560 एसपी आहे तर सीपी किती? क्वेश्चन मार्क. तिरकस गुणाकार करा, 560 गुणाकारामध्ये 100 आणि छेदामध्ये आलं तुमचं 80. आता भाग द्या, उत्तर तुमचं निघून जाईल. उत्तर तुमचं निघून जाईल. 0 0 कॅन्सल. 8 7 56. 8 7 56, 7 आणि 100चा गुणाकार केला तर आला 700. सीपी जो मिळाला, सीपी तो किती मिळाला आपल्याला? 700 मिळाला. आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 1. चला क्लिअर करे, आगे चलो. एक वस्तू 1125 रुपयाने विकल्याने दुकानदाराला 6.14% तोटा झाला, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती म्हणता येईल? चला, एक वस्तू कितीला विकली? इथं लिहितो मी सीपी, इथं लिहितो मी एसपी. 100 रुपये मी सीपी मानला, मला तोटा जो झालाय, तोटा झालाय 6.14%. 6.14%. 6.14% म्हणजेच किती माहित आहे का? 6.25%. म्हणजे मी विकणार कितीला? तर 106.25 ला. 106.25 ला विकणार. उदाहरणामध्ये विक्री किंमत किती दिली तुम्हाला? 1125 दिली. जर 1125 विक्री असेल तर सीपी किती? क्वेश्चन मार्क. तिरकस गुणाकार करा, 1125 गुणाकारामध्ये 100 छेदामध्ये 106.25 मी 106 आणि 25 आहे असं लिहितो. का रे बाबा? कारण मला दशांश चिन्हाचा बॅलन्स सारखा करायचा आहे. खाली 2 दशांश चिन्हात, वर मी 2 शून्य वाढवून टाकले. चला आता भाग देऊन टाका. कितीनं भाग जाईल? 25 न. 25 चोक 100, 25 0 0, 25 0 0. 25 चोक 100, राहिले 6, राहिले 6, 25 दोन्ही 50, राहिले 12, 25 5 125. पुन्हा कितीनं भाग जाईल तुमचा? 5 न भाग जाईल. 45 5 0 0, 45, राहिले 2, 5 5 25, 5 5 25. पुन्हा 5 न भाग जाईल तुमचा. 16 85, 16 85, 17 5 85, 17 5 85. 17 1 17, 17 1 17, 17 सक्क 102, 17 सक्क 102, राहिले किती तुमचे? 5. 17 सक्क किती रे? 6 7 42, 6 1 6 4 10, 102, 17 5 85. बरोबर का रे? राहिले किती? 102 गेले, 12 मधून गेले, राहिले तुमचे 10, राहिले तुमचे 10. 105 नाही की भाग जात 17 ने. एकच मिनिट. इथं मी भागच घालवत नाही, इथं भाग घालवत नाही, 5 न घालवत. इथं 5 न इथं घालवला. 5 2 10, राहिले 1, 5 2 10, राहिले 2, 5 5 25, 5 5 25. बरोबर करे? 5 1 5, राहिले 3, 5 7 35, इथे गेला 17. राहिलं काय काय बघा बरं. 225 गुणाकारामध्ये 80, छेदामध्ये राहिलं 17, छेदामध्ये राहिलं 17. 17च्या पाड्यात तुमचं आहे का 225? एकच मिनिट. गणित तर चुकलं नाही ना? बरोबर आहे. काय चुकतंय? 25 छेदामध्ये 100, 25 25 बरोबर आहे ना? एक मिनिट, पुन्हा भाग घालवतो मी.
किती आलं तुमचं 1125 गुणाकारामध्ये 100 छेदामध्ये 106 25/4 4 सक्क 24 राहिला एक वरचा 0 4 1 दिला पण 4 2 8 2 4 25 बरोबर आहे 106 आणि 25 आहे असलेलं वरती 2 शून्य देऊन टाकले. चला बरं कितीनं भाग जाते बघा भाग कितीनं जातो चलो 25 चोक 100 ओके राहिले 6 25 एके 25 25 दोन्ही 50 राहिले 12 125 25 5 125 ठीक आहे 25 चोक 100 25 0 0 25 0 0 क्लिअर झालं ठीक आहे 5 एके 5 5 दोन्ही 10 5 दोन्ही 10 राहिला 1 5 दोन्ही 10 राहिले 2 5 5 25 45 45 राहिले 2 5 5 25 5 5 25 चला भाग द्या आता कितीनं भाग जातो 85 5 5 25 8 45 नाही पुन्हा 5 एके 5 राहिला 1 सॉरी 3 5 7 35 5 चोक 20 राहिला 2 5 5 25 5 5 25 5 2 5 चोक 20 राहिला 2 5 5 25 बरोबर करे भाग जात नाहीये भाग जात चला बघा भाग जातो का तुम्ही चेक करा मला पण सांगा आता हे तर काय भाग जाईना वेळ घालण्यात काय मजा नाही एक वस्तू 1958 ला विकल्याने 11% तोटा झाला तर वस्तूची खरेदी किंमत किती वस्तूची खरेदी किंमत किती कारण मी ह्याच्यापेक्षा जास्त अवघड गणित सोडवतो ह्याच काय झालं मला कळलं नेमकं भाग 17 जाय नाही ना चला ठीक आहे बघूया नंतर त्या क्वेश्चन लक्षात ठेवा एक वस्तू 1958 ला विकल्याने 11% तोटा झाला तर वस्तूची खरेदी किंमत काय इथं लिहिला सीपी इथं लिहिला तुमचा एसपी सीपी 100 रुपये मानला तोटा तुम्हाला किती झाला 11% तोटा झाला हा एक मिनिट तोटा झाला का काय झालं बघू द्या हा अरे तोटा झाला रे तोटा 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 झालेला आहे तरी म्हणलं गणित का चुकतंय सॉरी 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 तोटा झाला ना मी म्हणतो नफाच झाला तोटा झालाय 6.25 तोटा झाला याचा अर्थ विकणं 100 मधून 6 गेले राहिले किती रे 94 मधून पण 25 गेले 93.75 93.75 94 आणि 6 ओके तर इथं तुम्हाला किती दिले 1125 ला किती चला क्रॉस बरोबर बरोबर तोटा झाला ना मी तरी म्हणलं भाग का जाईना 2 वेळ आपला विनगा माझा चला असं जाऊ द्या 93.75 आहे लिहिलेलं वरती 2 शून्य लिहून टाकले ओके का चलो 5 एके 5 5 एके 5 राहिले 4 45 राहिले 3 5 7 35 राहिले 2 5 5 25 5 दोन्ही 10 राहिला 1 5 दोन्ही 10 5 5 25 ठीक आहे 5 त्रिक 15 राहिले 3 5 7 35 राहिले 2 5 5 25 ओके 5 चोक 20 राहिले 2 5 5 25 5 7 35 राहिले 2 5 5 25 5 9 45 चला क्लिअर का 25 त्रिक 75 25 चोक 100 25 0 0 25 0 0 3 त्रिक 9 चला इकडं राहिलं तुमचं 300 इकडं राहिलं तुमचं 400 4 त्रिक 12 1200 आलं 1200 खरेदी किंमत 1200 ऑप्शन क्रमांक 3 चला क्लिअर का मग काय झालं आपण तोट्याच्या जागी आपण नफा लिहिल्यामुळं ते तसं झालं
चला पुढे चला, 7वा क्वेश्चन क्लिअर करे बाबा. आता आलं बरोबर 1200. लक्षात ठेवा. तोटा तोटा म्हणजे कमी करावा लागेल ना तुम्हाला. चला घ्या पुढचा क्वेश्चन. एक वस्तू 1958 ला विकल्याने 11% तोटा झाला तर वस्तू, हा ह्या तोट्यावरून माझ्या लक्षात आलं ते. चला घ्या पुढचा क्वेश्चन. एक वस्तू 1958 ला विकल्याने 11% तोटा झाला तर वस्तूची खरेदी किंमत काय? 11% तोटा झालाय, तोटा झालाय 11% तोटा. 11% तोटा झालेला आहे याचा अर्थ विकली तुम्ही 89 ला. विकली कितीला? 89 ला. उदाहरणामध्ये 1958 ही विक्री किंमत दिली तर तुमची खरेदी किंमत किती? खरेदी किंमत किती? खरेदी किंमत किती? चला 1958 गुणाकारामध्ये 100 छेदामध्ये 89 आले तुमचे. ओके. तर डायरेक्ट भाग द्या. 89 दोन्ही किती आलं? 9 दोन्ही 18, 8 दोन्ही 16 आणि 1 17, 178 आलं. भाग बसला 2 चा. 178 वरचे 2 80, 90, 15 16 17, 17, 89 दोन्ही 178. चला 22 आणि 100 चा गुणाकार केला, 22 आला. 22 त्या वस्तूची खरेदी किंमत आली 2200. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. चला क्लिअर करे. ऑप्शन क्रमांक 4. चला घ्या पुढचा क्वेश्चन 8वा. एक वस्तू 2816 ला विकल्याने 12% तोटा. हा टाईप क्रमांक 3. आता टाईप क्रमांक 2 क्लिअर करे बाबा. त्यामध्ये तुम्हाला खरेदी किंमत काढायची. मग तो तुम्हाला नफा होऊ द्या किंवा तुमचा तोटा होऊ द्या. ओके घ्या. एक वस्तू 2816 ला विकल्याने 12% तोटा होतो. तर 12% नफा मिळवण्यासाठी वस्तू किती रुपयाला विकावी? चलो सोडवा. बघा एका वस्तूची खरेदी किंमत आपण सीपी 100 रुपये मानूया. ओके लक्ष द्या. सीपी 100 रुपये मानली. सीपी 100 रुपये मानली. तुम्हाला 12% तोटा झाला म्हणजे 100 ला 12% तोटा म्हणजे विकली कितीला? 88 ला. 88 म्हणजे तुमचं 2816. 2816. 2816. तुम्हाला काय करायचं? 12% नफा मिळवायचा आहे. 12% नफा मिळवायचा आहे म्हणजे तुम्हाला विकावं लागणार 112 ला. विकावी लागणार 112 ला म्हणजेच त्याची विक्री किंमत काय म्हणते. चला तिरकस गुणाकार करा. तिरकस गुणाकार करा. 2816 गुणाकारामध्ये 112 छेदामध्ये आलं तुमचं 88. 4 एके 4, 4 दोन्ही 8, 4 दोन्ही 8. चला 4 एके 4, 4 दोन्ही 8. राहिले किती रे? 3. 4 8 32, 4 8 32, 8 आणि 6 14, 2 आणि 1 3, 8 आणि 6 14, 2 आणि 1 3, 11 भाग जातो. 11 दोन्ही 22, 11 दोन्ही 22, राहिले 6. 11 5 55, राहिले 6. 11 6 66. पुन्हा भाग जातो. बे 1 बे, बे दोन्ही 4, बे 8 16. राहिलं तुमचं 128. 128 गुणाकारामध्ये करायचं 28. 28 राहिले ना तुमचं. 8 8 64, हातच्याला 6 खाली 4. ऑप्शन क्रमांक 3 येणार. का रे बाबा? एकक स्थानी अंक तुम्हाला 4 दिसतो. जायची गरज ना, तरी पण आपण गुणाकार करूया. 8 दोन्ही 16, 16 आणि 6 आले 22, हातच्याला गेला 2. 8 1 8, 8 आणि 2 किती आले तुमचे? 10. अधिक बे 8 16, हाचे बे दोन्ही 4 आणि 1 5, बे 1 बे 4, 6 आणि 2 8, 5 आणि 2 आणि 1 3, 3584.
3584 ऑप्शन क्रमांक 3. गुणाकार करायची सुद्धा गरज नव्हती. एकक स्थानी 4 दिसलं. कुठं दिसतं? एकच पर्याय लक्षात ठेवा. तुमचं उत्तर ते आलं. चेक करत बसायची गरज नाहीये. चला, क्लिअर का? मांडणी कशी केली बघा. 100 रुपये मी सीपी मानला, म्हणजे सीपी म्हणजे खरेदी किंमत मानली. जर मी 12% तोट्याने विकलं म्हणजे विकणार कितीला? 88. 88 म्हणजे 2816 आहे. 2816 ला विकल्यानंतर 12% तोटा झालाय तुम्हाला, म्हणजे तोटा झालेली किंमत आहे. मग तुम्हाला नफा कमवायचा ना, मग 100 नफा कमवायचा. 112 म्हणजेच तुमची विक्री किंमत काय म्हणायचं. चलो आगे. एक वस्तू 680 रुपयाला विकल्याने 15% तोटा होतो. एक वस्तू 680 रुपयास विकल्याने 15% तोटा होतो. बरोबर का रे? 100 रुपये सीपी मानला मी, 15% तोटा झाला म्हणजे विकणार कितीला? 85 ला. 85 म्हणजे 680 रुपये. 15% नफा कमवायचा म्हणजे विकायला पाहिजे 115 ला. त्यावेळेस तुमची विक्री किंमत काय? क्वेश्चन मार्क. तिरकस गुणाकार करा. तिरकस गुणाकार करा किंवा डायरेक्ट भाग दिला तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही. 680 गुणाकारामध्ये 115, छेदामध्ये 85, छेदामध्ये 85. भाग द्या इथं. 5 एके 5, राहिले 3 5 7 35, 5 दोन्ही 10, राहिला 1, 5 त्रिक 15, 17 एके 17, 17 चोक 68 वरचा 0. राहिलं काय बघा? 40 गुणाकारामध्ये 23. गुणाकार करून टाका. 4 त्रिक 12, हातच्याला 1, 4 दोन्ही 8, 8 आणि 1 आले 9, वरचा 0, 920. 920 आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. जर 15% नफा कमवायचा असेल तर ती वस्तू कितीला विकायला पाहिजे? 920 रुपयाला विकायला पाहिजे. चला जाऊया का पुढच्या क्वेश्चन कडे. पुढचा क्वेश्चन. एक वस्तू 1200 रुपयाला विकल्यावर 20% तोटा होतो. सीपी आपण 100 रुपये मानूया, चालेल ना? मग मी काय केलं? 20% तोट्याने विकलं म्हणजे विकणार कितीला? 80 ला. 80 ला म्हणजेच 1200. 80 म्हणजेच 1200 का? 1200 ला विकल्यावर 20% तोटा झालाय तुम्हाला. बरोबर का? तुम्ही असं पण लिहू शकता वेगळ्या पद्धतीनं. मग तुम्हाला 20% नफा कमवायचा म्हणजे विकायला पाहिजे 120 ला. मग विक्री किंमत काय म्हणते? तिरकस गुणाकार करा ना, तर डायरेक्ट भाग दिला तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. 120 गुणाकारामध्ये, सॉरी 1200 गुणाकारामध्ये 120, छेदामध्ये 80. 0 0 कॅन्सल. 4 एके 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12, बे एक बे, बेसक्क 12, 0 आणि 0. राहिले काय बघा? 600 गुणाकारामध्ये 3 आणि साहित्रिक आलं 18, वरचे 2 0, 1800. एक ऑप्शन मध्ये त्या वस्तूची विक्री किंमत झाली. जर तुम्हाला 20% नफा कमवायचा असेल तर ती वस्तू 1800 रुपयाला विकायला पाहिजे. चला जाऊया पुढं. एक वस्तू 560 रुपयाला विकल्यावर एका दुकानदाराला 12.5% तोटा होतो. तर ती वस्तू कितीला विकावी म्हणजे 12.5% नफा होईल? 100 रुपये सीपी मानला मी, 100 रुपये सीपी मानला मी. मग काय झालं माहिती का? 12.5% तोटा झाला. म्हणजेच लक्षात ठेवा, 12.5% तोटा म्हणजे तुमचं 88 मधून पण पुन्हा 0.5 गेले, म्हणजेच विकलं कितीला? 87.5 ला. 87.5 म्हणजे 560. बरोबर का रे? मग तुम्हाला नफा कमवायचा किती? 12.5 म्हणजे विकायला पाहिजे 112.5 ला. मग विक्री किंमत काय म्हणते? का तुम्हाला जर 12.5% नफा कमवायचा असेल तर त्याची विक्री किंमत काय? 100 ला 112 ला विकायचंय तर रेग्युलर लक्षात तुमची खरी प्राइस काय? तुमची विक्री किंमत विचारली. क्रॉस मध्ये गुणाकार, 560 गुणाकारामध्ये 112.5 आणि छेदामध्ये 87.5. पॉइंटला पॉइंट कॅन्सल झाला तुमचा. पॉइंटला पॉइंट कॅन्सल झाला. राहिलं तुमचं 560 गुणाकारामध्ये 1125, छेदामध्ये 875. चला 5 ने भाग द्या इथं. 5 ने भाग द्या. 5 एके 5, राहिले तुमचे 3, 5 7 35, राहिला 2, 5 5 25, 5 दोन्ही 10, राहिला 1, 5 दोन्ही 10, 5 5 25.
25 90 225, 25 70 175, 7 1 7, 7 8 56 वरचा शून्य. राहिलं काय काय बघा आता, राहिलं काय काय बघा तुमचं. 80 गुणाकारामध्ये 9, 9 8 72 वरचा शून्य. जर तुम्हाला 12.5% नफा कमवायचा असेल तर ती वस्तू कितीला विकायला पाहिजे, 720 रुपयाला. ऑप्शन क्रमांक 4. चला जाऊया पुढं. एक वस्तू 23 रुपयास विकल्याने एका व्यक्तीला 8% तोटा होतो. 100 रुपयाची वस्तू समजा 8% तोटा झाला म्हणजे विकली 92ला. 92ला विकली म्हणजे 2323, 2323. का रे, 23 रुपयाला विकल्यानंतर 8% तोटा झालाय म्हणजेच तुम्ही 92 रुपयाला विकली ती म्हणायचं. नफा कमवायचा 8% म्हणजे विकायला पाहिजे 108ला. मग विक्री किंमत किती, क्रॉस गुणाकार. 108 गुणाकारामध्ये 23 छेदामध्ये आलं तुमचं 92. भाग द्या, बे छोक 8 राहिला 1, बे सक्क 12, बे पंचे 10, बे छोक 8. चला पुन्हा 2 भाग जातो, बे 2 4 राहिला 1, बे 7 14, बे 2 4, बे त्रिक 6. ओके, 23 1 23 वरचा शून्य, पुन्हा 23 1 23. 27 गुणाकारामध्ये 101. 27 गुणाकारामध्ये 101 म्हणजे 27 1 27, 27 1 27. जर तुम्हाला 8% नफा कमवायचा असेल तर ती वस्तू तुम्हाला 2727 रुपयाला विकायला पाहिजे. आहे का ऑप्शन मध्ये, ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन क्रमांक 1. चला इथपर्यंत क्लिअर का रे बाबा, इथपर्यंत क्लिअर का. संपलेले गणित आहेत. चलो टाईप क्रमांक किती बघितला आपण, 3. टाईप क्रमांक 3 मध्ये काय बघितलं बघा, एखादी वस्तू एवढ्या रुपयाला विकल्यानंतर एवढा तोटा होतो तर 3 तेवढाच नफा कमवायचा असेल ती वस्तू किती रुपयाला विकायला पाहिजे. मांडणी समजून घ्या, 100 रुपये मानायचं. जर तुम्ही 2816 रुपयाला जर विकली असेल ती वस्तू तर 12% तोटा होतो. 100ला 12% तोटा म्हणजे 12 रुपये तोटा. विकणार किती, 88ला. 88 म्हणजे 2816 असतं, लक्षात ठेवा. मग तुम्हाला नफा कमवायचा किती टक्के, 12% नफा कमवा. 100ला 12% नफा म्हणजे 12 रुपये म्हणजे विकणार कितीला, 112ला. तर खरी विक्री किंमत काय म्हणायचं. बस क्वेश्चन मार्क द्यायचा, तिरकस गुणाकार करायचं, भागायचं, उत्तर निघून जाईल. सगळ्या प्रश्नामध्ये असंच करा, प्रश्न काही चुकणार नाहीये. चला हा झाला टाईप क्रमांक 1. टाईप क्रमांक 2 मध्ये येऊया. टाईप क्रमांक 2 मध्ये काय शिकलो आपण, खरेदी किंमत. खरेदी किंमत तुम्हाला काढायची. मग खरेदी किंमत काढण्यासाठी मी काय केलं, 100 रुपये सीपीएम आणला. तो नफा झाला किंवा तोटा झालाय. नफा झाला तर मायनस करा, सॉरी नफा झाला तर प्लस करा, तोटा झाला तर मायनस करा. ती म्हणते काय, एक विक्रेता एकपाट 2520 रुपयाला विकून 20% नफा कमवतोय. मग मी म्हणलं 100ला जर तो 20% नफा कमवत असेल तर विकणार कितीला मी, 120ला. विकणार 120ला. मग उदाहरणामध्ये विक्री किंमत किती आहे, 2500 बरोबर. एसपीच्या खाली 2500. मग जर 120 रुपये एसपी असेल तर सीपी तुमचा 100 आहे. तर म्हणायचं 2520 जर एसपी असेल तर सीपी किती. क्रॉस मध्ये गुणाकार करा, भागा, उत्तर मिळून जाईल. खरेदी किंमत काढा अशाच पद्धतीनं सगळ्या टाईप ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये. तोटा झाला असेल तर मायनस करा, नफा झाला असेल तर प्लस करा फक्त. चला टाईप क्रमांक 1 मध्ये काय शिकलो आपण. टाईप क्रमांक 1 मध्ये शिकलो आपण शेकडा नफा काढा किंवा शेकडा तोटा काढा. तुम्हाला नफा होऊ द्या किंवा तोटा होऊ द्या, तो नफा किंवा तोटा जो होतो ना तो तुमच्या खरेदी किमतीवरती होतो, म्हणजे सीपी वरती होतो. मग इथं लिहिलेलं लक्षात ठेवा, जर तुम्हाला शेकडा तोटा काढायचा असेल, जर तुम्हाला शेकडा तोटा काढायचा असेल तर तुम्ही खाली सीपी लिहायचं, वर तोटा लिहायचा, गुणिले 100 करायचं. तुमच्याकडे उदाहरणात सीपी दिला नसेल तर तुम्हाला सीपी काढावा लागेल, हे लक्षात असू द्या.
तुम्हाला शेकडा नफा काढायचा आहे तर सीपी खाली लिहायचा, नफा वरती लिहायचा, गुणिले 100 करायचं, उत्तर मिळून जाईल. चला क्लिअर करे बाबा, क्लिअर करे बाबा. हितपर्यंत क्लिअर का सगळ्यांचं? हितपर्यंत सर्वांचं क्लिअर का? ठीक आहे, आजचा भाग आपण इथंच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.